कसं वाटतं दिंडीमध्ये चालून? कसं अनुभव असा म्हणायचा का मी राहायला पातळी फाट्यावर आहे. बरं. तर आमच्या पाहुण्याची पंगत होती, त्या पंक्तीत जेवायला आलो होतो आणि मंडळी सोडायला आलो होतो. पण मला यायचंच नव्हतं. पण जेव्हा दिंडीमध्ये मी मिसळलो तर मला असं झालं का आता घरी जाऊच नाही. बरं, म्हणजे आनंद नाही माझं बायपास व्हायला. बरं. 4 महिने झाले एनजीओ प्लाटी. तर नाशिक रोडवरून मी रिटर्न जाणार होतो पातळी फाट्यावर. गोळ्या पण चालू आहे तुमच्या? गोळ्या पण चालू आहे. म्हणजे एवढं आजारी असताना सुद्धा तुम्हाला वारीबद्दल एवढी आत्मीयता वाटायला म्हणजे मला ते वडच लागून गेली. म्हणजे मी काही माळकरी नाही. माळकरी नसताना सुद्धा तुम्हाला एवढे आनंद वाटायला लागला त्या वारीचा निघाली. हो. त्याच्यामुळे लय आनंद झाला. तर मी म्हणजे आता शक्यता थोडंफार मग ट्रॅक्टर बसून येतो, काही जसं लागेल तसं. तुम्हाला जसं पेलवल तसं करतो मी. बरं. एकदम आनंद, लय आनंद वाटला मला. काय पांडुरंगा काय मागणे, काय वाटतं, काय पांडुरंगाने काय द्यावा बा आता? पांडुरंगाने काय सुख द्यावा, बाकी काय आता. पाणी पाऊस तर भरपूर झाला. हा. बरं. बाकीचे लोक काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. एकदम मस्त आनंदात चालू आहे. बरं. चला, तुमच्या पुढं वारीला तुम्हाला शुभेच्छा. अशी तुमची पुढं वारी घडो अशी श्री निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करूया.